लग्नात मानपान नाही, स्कॉर्पिओ गाडीची मागणी. विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी. बीडमधील संतापजनक घटना. लग्नात योग्य मानपान केलं नाही म्हणून आणि माहेरहून स्कॉर्पिओ गाडी आणण्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळीमध्ये समोर आलेली आहे. माहेरच्या लोकांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्याने विवाहितेला अत्यंत अमानुषपणे मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेनं पोलिसात धाव घेत न्यायाची गुहार लगावली आहे. आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पूनम बालाजी आडे यांचा विवाह वंजारवाडी तालुका सोनपेठ येथील बालाजी आडे याच्याशी झाला. मात्र लग्नानंतर काही दिवसात सासरच्या मंडळींनी लग्नातील मानपानाचे कारण पुढे करत छळ करण्यास सुरुवात केली. सासरच्या लोकांनी पूनम यांच्याकडे माहेरून स्कॉर्पिओ गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली. यानंतर आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ करणे सुरू केले आणि एवढंच नाही तर तिला अत्यंत अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सासरच्या छळाला कंटाळून अखेर पूनम आडे यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचे पती आणि सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती बालाजी मोतीराम आडे, सासू शेषाबाई मोतीराम आडे, सासरे मोतीराम आडे, ननंद शांता बालू जाधव, नंदावा बालू शंकर जाधव, सवत मनीषा बालाजी आडे सर्व राहणार वंजारवाडी तालुका सोनपेठ यांच्या विरोधात BNSच्या विविध कलमान्वये परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सोनपेठ.